झी 24 तास एक पाऊल पुढे। व्यवसाय जेव्हा सुरू केला तेव्हा तो 10 बाय 10च्या एका छोट्याशा खोलीतून आणि त्यापेक्षा फक्त 25,000 रुपयाच्या भांडवलावर। साहजिकच सुरुवातीचे दिवस अत्यंत कठीण असते आणि हा प्रश्न त्याचं उत्तर मला सविस्तर अशा करता हवंय की भांडवल नाही आणि अडचणी आहेत म्हणून आम्हाला व्यवसाय चालू करता आला नाही असं जर का कोणी मराठी उद्योजक असतील तर त्यांच्यासाठी तुमचं उत्तर मार्गदर्शक असणार आहे। निश्चितपणे, कारण अजिबात भांडवल नव्हतं। म्हणजे ज्यावेळी आम्ही राहत होतो, जे एक आम्हाला राहायला घर नव्हतं, त्यावेळी आम्हाला जर टूर कंपनी सुरू करायची असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडे जागा नव्हती। आई गावी राहत होती आणि बाबा येऊन जाऊन होते आणि आम्ही बाबांना अगदी फशी पाडलं होतं त्यावेळी की आपण काहीही झालं तरी आता आपण सेपरेट हे सुरू करायचं। म्हणजे मी, माझी भावंड, आई ह्यांनी सगळ्यांनी बाबांना एक हे केलं, कारण बाबांचं थोडंसं असं होतं की आता या वयात आणि बाबांचं त्यांच्या भावावर खूप प्रेम होतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता करायच्या का, ह्याच्यात थोडंसं त्यांचं टू बी नॉट टू बी सारखं चालू होतं। आणि आम्ही मग त्यांना सांगितलं, आणि थोडंसं असं असतं की आपल्याला या वयात जर बिझनेस करायला सुरुवात केली आणि त्याच्यात जर फेल्युअर आलं, म्हणजे बाबांना, मला आता असं वाटतंय की बाबांना ती भीती कदाचित त्यावेळी असेल, तर माझ्या मुलांची सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यांचं सगळं शिक्षण व्हायचंय आणि त्यावेळी मग दोष कोणाला द्यायचा, त्याच्यापेक्षा आहे हे चालू ठेवायचं। आणि त्यावेळी बाबांना आम्ही सगळ्यांनी मिळून एक कॉन्फिडन्स दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं की काहीही झालं तरी चालेल, म्हणजे आम्ही, आपल्याला अगदी रस्त्यावर यायची वेळ आली तरी चालेल, पण आम्ही तुम्हाला कधीही दोष देणार नाही। आणि हे जेव्हा बाबांना सांगितलं आणि ते झालं, महत्वाची गोष्ट तुम्ही अशी सांगताय की 50 एका गृहस्थाला व्यवसाय चालू करताना त्याचं कुटुंब ठामपणे उभं राहून सांगतं की रस्त्यावर याची वेळ तरी चालेल पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत। त्यातूनच एक उद्योग विश्वाचा विस्तार झाला आणि एक उद्योग कुटुंब मराठी मध्ये पुढे आलं। या सगळ्याला एक छोटीशी किनार आहे, ती दुर्दैवी आहे, ती म्हणजे मराठी माणसांमधल्या भांडणाची। या संघर्षातूनच खरं तर हा व्यवसाय आज उभा राहिला। काय वाटतं आज इतक्या वर्षांतर या संघर्षाबद्दल? संघर्ष फक्त असं मला वाटतं मराठी माणसांमध्येच नाहीयेत, हे सगळ्या ठिकाणी आहेत। फक्त आपणच आपल्याला नेहमी असं खूपदा आपणच बोलून आपल्याला खूप कमी लेखतो असं मला वाटतं। आज बघितलं तर सगळीकडे हे आहेत आणि नेहमी असं एक असावं असं मला वाटतं। त्याची चांगली बाजू पण आहे। आज जर संघर्ष झाले नसते किंवा त्यावेळी जो काही थोडा अन्याय जे काही आम्हाला जाणवलं ते जर जाणवलं नसतं तर आज केसरी नसती। त्याच्यामुळे हा एवढा मोठा फायदा त्या संघर्षाचा झाला, ही जमेची बाजू आहे आमच्या दृष्टीने। पण त्या संघर्षांमधनं एक विन विन सिच्युएशन कशी निर्माण करायची हे आपल्या हातात असतं आणि ते निर्माण करणं, कारण आज त्या संघर्षातनं बाबा बाहेर पडले, आज आमची पिढी आणि त्यांच्या पुढची पिढी येणार आहे, ह्यांच्यात संघर्ष होऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी तो एक दीपस्तंभ आहे। किंवा असे अनेक गोष्टी अशा घडलेल्या आहेत, अनेकांची चरित्र आपल्याला शिकवतात आणि ते जेव्हा सगळं आपण वाचतो, त्याच्यातनं काही बोध घेतो, तेव्हा आपण सुद्धा त्याच्यातनं काही सिच्युएशन्स ह्या निर्माण करणं गरजेचं असतं। त्याच्यामुळे जे बाबांच्या बाबतीत झालं ते एका अर्थाने चांगलं झालं। झी 24 तास एक पाऊल पुढे।